नमस्कार मित्रांनो. सगळं जगच सायकलवर चाललेलं आहे. ओके, अप्स अँड डाऊन जसं समुद्राला होटी भरटी असते की नाही, तसंच सगळं जग त्याच्यावरच चाललेलं आहे. आता टेक्स्टाईलची पण सायकल असते, कॉटन क्रॉपची सायकल असते. ओके, डिमांडची सायकल असते. टेक्स्टाईल अमेरिकेमध्ये सध्या डिमांड आहे, पण टेरिफमुळे ती डिमांड किल केलेली आहे. आर्टिफिशियली ही सायकल त्यांनी रोखलेली आहे. त्यानंतर पेंट्स, डेकोरेटिव्ह पेंट्सला डिमांड नाही, इंडस्ट्रियल पेंट्सला डिमांड आहे. डॉलर आहे ना, हे पण सायकलच चालली आहे. म्हणजे कित्येक वर्ष डॉलर दरवर्षी 2 ते 3% डिप्रिशिएटच होतो आहे. पॉलिटिकल कोॲलिशन ओके, आज एकत्र, उद्या वेगळे. इलेक्शन्समध्ये IPOची सायकल असते. ओके, IPO म्हणजे आता जे आपण बघितलं, इनिशियल पब्लिक ऑफर जेव्हा मार्केटवरती असतं तेव्हा IPO तुफानी आणतात लोक आणि तुम्हाला गंडवतात. आणि आपण नुसतं IPOलाच अप्लाय करतो आणि सेकंडरी मार्केटमध्ये काहीच बघत नाही. त्यामुळे पण IPO मार्केटमुळे सेकंडरी मार्केटमध्ये लिक्विडिटीच शून्य राहिली नाही, लिक्विडिटी झाली नाही. FII इन अँड आउट यांची पण सायकल असते. GDPची पण सायकल असते. आता गेल्या 2 वर्ष GDP आपली थोडीशी कमी झाली, तर यावर्षी GDP चांगली होईल, त्यामुळे मार्केटवरती जायची शक्यता आहे. पॉवर कॉस्टची पण सायकल असते, राईट. MSCB फॉर एव्हर प्राईस इन्क्रीजेस करतच होती 7 ओके, किती गेली कित्येक वर्ष, 20 वर्ष. दरवर्षी MSCBची प्राईस राईस अर्धा रुपया, 1 रुपया, 2 रुपये. तर सोलर सेक्टर आल्यामुळे उलटी गंगा सुरू झालेली आहे. त्यामुळे MSCBची जी प्राईस सायकल होती किंवा सगळ्या इलेक्ट्रिसिटी बोर्डची प्राईस सायकल ती आता डाऊनवर्ड ट्रेंडमध्ये हळूहळू येणार आहे, कारण सोलर प्लांट्समुळे, सोलरमध्ये क्रांती झाल्यामुळे. ओके, नंतर इंटरेस्ट रेट सायकल असते, राईट. यू नो दॅट की आधी इंटरेस्ट रेट होते FDला 15%. ओके, 30 वर्षापूर्वी. आता FDला इंटरेस्ट रेट 5% आहेत. ओके, आणि गोईंग फॉरवर्ड ह्याची काय परत 15% होणार नाही आहे इंटरेस्ट रेट. दिस विल बी फॉर एव्हर 5, 6, 7%, नॉट मोर दॅन दॅट. ओके, 15% वॉज अ ड्रीम रन दॅट टाईम. ओके, त्यामुळे तेव्हा आपली इकॉनॉमी ग्लोबलायझेशन झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे इंटरेस्ट रेट्स व्हेरी व्हेरी हाय. कॅपॅसिटी युटिलायझेशन, आता जे आपण शेअर्स घेतो त्याची प्लांटची कॅपॅसिटी युटिलायझेशनसुद्धा ठरलेली असते. ओके, म्हणजे हलत असते. 80%च्या पेक्षा जास्त असले त्यांना प्रॉफिट मिळतो. 80%पेक्षा कमीवर चालवतील तर फॅक्टरी, कारण काय फॅक्टरी तर चालवायच लागते, प्लांट बंद नाही करू शकत. ओके, पण 70%च्या खाली किंवा 80%च्या खाली असेल तर ब्रेक इव्हन असतो, आणि त्याच्या खाली असेल तर लॉसच असतो. त्याच्यामुळे ती पण सायकल असते, डिमांड सप्लाय सायकल. आणि रॉ मटेरियलची सायकल असते, तशी त्यांची प्रायसिंगची पण सायकल असते. त्यामुळे कॅपॅसिटी युटिलायझेशन इज मेजर फॅक्टर. कॅपॅसिटी युटिलायझेशन नॉर्मली कुठल्याच ॲन्युअल रिपोर्टमध्ये म्हणजे 10%च कंपन्या देतात. ओके, 10% कंपन्या काहीच कळत नाही त्यांचा प्लॅन किती टक्के कॅपॅसिटीवर चाललेला आहे, बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन शुड नॉट नो इट. पण शेअर होल्डर ॲटलीस्ट शुड नो इट ना. तर हे मला वाटतं टिपिकली त्यांच्या Q&Aमध्ये असतं, क्वार्टरली ज्यांच्या मीट्स होतात त्याच्यामध्ये असतं की किती कॅपॅसिटी युटिलायझेशन आहे. आणि ऑब्वियसली त्याच्यामध्ये तुम्ही जर ऐकलं ते फार मोठं असतं, 2-2 तास त्यांचं चालतं डिस्कशन, ते बघायला तुम्हाला वेळ नसतो. पण कॅपॅसिटी युटिलायझेशन इज मेजर फॅक्टर फॉर आणि 100%च्या वरती कॅपॅसिटी युटिलायझेशन असलं तर तुफानी प्रॉफिट त्या कंपनीला. ओके, असं हे सगळं गणित आहे. सायकल्स कुठं नाही, सायकल सगळ्या लाईफमध्ये सायकल्स